नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कापूस या पिकाचे जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी, जास्तीत जास्त पाते धारणा होण्यासाठी आपण कोणत्या विद्राव्य खताचा वापर केला पाहिजे, तो कशा पद्धतीने केला पाहिजे, म्हणजेच फवारणीद्वारे केला पाहिजे की ड्रीपद्वारे केला पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती आज सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। आणि जर तुमचे आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन। आणि महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, कापूस या पिकाचे जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी, जास्तीत जास्त फळफांद्या लागण्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकाच विद्राव्य खताची फवारणी सांगणार आहे, तेवढीच तुम्हाला घ्यायची आहे। किंवा जर तुमच्या प्लॉटमध्ये बोंडआळ्या किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव हा दिसून येत असेल तर त्यामध्ये तुम्ही एक कीटकनाशकचा वापर करू शकता, एक इन्सेक्टिसाइडचा वापर करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, विद्राव्य खत कोणतं घ्यायचं हे आपण जाणून घेऊयात। तर ते म्हणजे 12-61-0 हे विद्राव्य खत तुम्हाला घ्यायचं आहे। हे वॉटर सोल्युबल ग्रेड असलेलं खत तुम्हाला घ्यायचं आहे। यामुळे काय होणार आहे की झाडांच्या फळफांद्या ह्या जास्त प्रमाणात वाढल्या जाणार आहे, त्याचबरोबर पाते धारणा ही जास्तीत जास्त प्रमाणात होणार आहे। तर आता याचं प्रमाण आपण जाणून घेऊयात। तर 12-61-0 हे जे विद्राव्य खत आहे हे प्रति एकरसाठी तुम्हाला 1 किलो फवारणीद्वारे घ्यायचं आहे। म्हणजेच 1 किलो हे जे विद्राव्य खत आहे हे 200 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित मिसळायचं आहे आणि 1 एकरमध्ये याची फवारणी ही तुम्हाला करायची आहे। किंवा शेतकरी बांधवांनो, हे जे 12-61-0 हे विद्राव्य खत आहे हे तुम्ही ड्रीपद्वारेही आपल्या पिकाला देऊ शकता, परंतु ड्रीपद्वारे हे खत सोडताना तुम्हाला याची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्यायची आहे। म्हणजेच 4 ते 5 किलो 12-61-0 हे ग्रेड असलेलं खत तुम्हाला घ्यायचं आहे आणि ड्रीपद्वारे एकरसाठी सोडायचं आहे। तर आता आपण जाणून घेऊयात की फवारणीद्वारे आपण कशा पद्धतीने या खताचा वापर केला पाहिजे। तर शेतकरी बांधवांनो, जर तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 80 ग्रॅम 12-61-0 हे घ्यायचं आहे। किंवा जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 100 ग्रॅम 12-61-0 हे ग्रेड घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने तुम्हाला 1 एकरसाठी याची फवारणी करायची आहे। आता आपण हे जाणून घेऊयात की ही फवारणी नेमकी करायची केव्हा। तर जेव्हा तुमचं पीक हे 50 दिवसांच्या पुढे जातं त्यावेळेस तुम्हाला या विद्राव्य खताची फवारणी ही करायची आहे। हे विद्राव्य खत घेताना तुम्हाला मार्केटमधून नामांकित कंपन्यांचंच घ्यायचं आहे। तर त्यामध्ये ICL कंपनीचं असेल, यारा कंपनीचं असेल किंवा महादन कंपनीचं असेल, या तिन्हीपैकी तुम्ही कोणत्याही एका कंपनीचं हे 12-61-0 हे ग्रेड घेऊ शकता आणि व्यवस्थित आपल्या प्लॉटवर याची फवारणी तुम्हाला करायची आहे। नक्कीच यामुळे फळफांद्या हे जास्तीत जास्त प्रमाणात वाढणार आहेत आणि उत्पन्नही तुमचं जास्त प्रमाणात निघणार। शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा। त्याचबरोबर जर तुमच्या आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते।